हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा गावाच्या शिवारामध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने एका तलावाचं खोलीकरणाचं काम सुरू आहे आणि ते खोदकाम करत असताना ब्लास्टिंग करण्यात आलेली आहे आणि त्या ब्लास्टिंगचा परिणाम या गावातील घरावर झाल्याचं पाहायला मिळते। ब्लास्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की गावातील अनेक घरांना तडे गेले, तर काही स्लॅबचा गिलावा सुद्धा कोसळलेला आहे। नेमकं काय याचा परिणाम झालाय गावामध्ये ते बोलण्यासाठी आपल्यासोबत गावकरी येतं। दादा, काय परिस्थिती आहे? ब्लास्टमुळे किती घरांना तडे बसलेत, काय नुकसान झालंय? ब्लास्टमुळे जवळपास 7-8 घरांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तडे बसलेले आहेत आणि काचे पण घराचे फुटलेले आहेत आणि बरंच काही घरातलं पण नुकसान झालेलं आहे। आणि आमचं लहान लेकरू जे बाळ होतं त्या बाळाच्या कांटाळ्या बसलेल्या आहेत। आम्ही हॉस्पिटलला जाऊन अजून आमच्याकडे ते कानात औषध टाकण्यास मला हे सांगा, किती गावात घरांना तडे बसलेत आणि किती वाजताची ही घटना आहे? 8 ते 9 घरांना तडे बसलेत। भरपूर भिंती अशा फाकल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 7:05 टायमिंगला हा स्फोट झाला। दादा, तुमच्या घराला किती तडे बसले, तर काय भेगा वगैरे पडले? आमच्या घराला म्हणजे जेवढं पूर्ण टावरचं आपलं असते, टावरचे जे तिकडं स्फोट होणं आणि टावरचे खाली पडणं आणि जे टावरच्या आजूबाजूचे आतून बी बाहेरून बी त्याला तडे गेलेले आहेत त्याला। आणि जे छोटे छोटे ते लेकरं जे आमचे खेळू लागले त्या लेकराच्या कानामध्ये सुद्धा ते आवाज किंकाळी भरल्यासारखा झालेला आहे आणि ते लेकरं सुद्धा असे की मनस्थितीवर नाहीत। दुसऱ्या दिवशी रात्रभर त्यानं आम्हाला जागून काढलं की रडत राहू लागले। आम्हाला त्याला बोलणं त्याला येत नसल्यामुळे काय आम्हाला कळलं नाही गेलं। तुमचं घराचं काय नुकसान झालेलं आहे? आमच्या टावरला थोडासा भेगा पडलेला आहेत, कारण की आणि हे एवढे स्फोट करायलेत की एवढे स्फोटानं आमचं जर उद्या कदाचित उद्या चालून घर पडलं तर याची जीवितहानी कोण करून देणार? आम्ही म्हणत नाही की तुमचा तळाव थांबावा म्हणून, पण एवढे बी नियमात ठेवा की जेणेकरून आम्हाला तो भूकंप असं झाला असं जाणवल, असं कोणतेही तुम्ही यंत्रणा किंवा हे वापरू नये। आणि जेणेकरून तुम्ही करा तळ्याला तुम्ही 50-60 असे बॉम्ब स्फोट करून तुम्ही तुमचं काम सुरळीत सुरू ठेवा, पण जेणेकरून 300 किंवा 250 बॉम्ब फोडणं हे एक गावकऱ्यासाठी चांगलं नाही। कारण की गाव जर दूर असतं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नसतं, पण ते गाव जर तुमचं थोडं लगेच तळ्याला लागून आहे त्याच्यामुळे तो गावातला बॉम्बमुळे समजे घर हल्लेत। आणि दुसरे की जेणेकरून लहान लेकरं नाही करू शकत एवढे, आणि वैयक्तिक म्हणलं तर म्हातारी माणसांना पण। घराला किती भेगा पडल्या? आमच्या घराला टावरला भेगा पडलेल्या आहेत वरच्या मजलीचा। बस आता काय प्रशासनाकडे, सरकारकडे काय मागणी? आमचं प्रशासनाकडे मागणी काहीच नाही, फक्त एवढंच आहे की तुम्ही ते स्फोट करणार आहेत ते कमी प्रमाणात करा, बस एवढंच आहे। आम्हाला म्हणत नाही की आमची भरपाई, आम्हाला भरपाई नका। मला हे सांगा, जेव्हा ही सगळी घटना घडली तुम्ही प्रशासनाकडे गेले का? काय नुकसानीचे सांगितलं का तुम्ही? सांगितलं ना, आता चौकशी वगैरे करून गेले। आमचं एकच म्हणणं आहे की बाबा जे समजा आमच्या घराची आता हे नुकसान भरपाई झालेली आहे ही सरकारनं कितपत म्हणजे अशी बऱ्या याच्यामध्ये आमची नुकसान भरपाई करून द्यावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे स्फोट झाला या स्फोटाच्या अगोदर कुठलीही सूचना दिली नाही आम्हाला, किंवा स्फोट वगैरे होणार आहे, तुमचे लेकर बाळ समजा सुरक्षित ठेवा, किंवा कोणतेही असे ते आपले डिवायडर आपण फलक वगैरे काही लावतो ते कुठल्याही प्रकार कुठंच काही लावले नाही, कुठलीही दिली नाही पूर्व। तर हे स्थानिक आहेत, दिलेल्या माहितीनुसार गावामध्ये त्या दिवशी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गावालगत असलेले तलावाचं खोदकाम सुरू आहे त्या ठिकाणी ब्लास्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं गावातील अनेक घरांना तडे गेलेले आहेत आणि त्यामुळं सरकारनं याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील स्थानिक करू लागली आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।